आंदोलन आम्ही इथे ठाण्यामध्ये करतोय, ठाण्याच्या RTO समोर। त्याचं एकमेव कारण आहे की ठाणेकर जनतेने आम्हाला आवाहन केलेलं आहे की आपल्या ठाण्यामध्येही अशा प्रकारचं आंदोलन झालं पाहिजे आणि हे आंदोलन फक्त धर्मराज्य पक्षातर्फेच केलं जाऊ शकतं। त्यानुसार आपण इथे आंदोलन करत आहोत। आमचं म्हणणं एकच आहे की केंद्र सरकारने जे HSRP हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये जी लूट चालू केलेली आहे, जर तुम्ही बघितलं की जवळच्या राज्यांमध्ये गोवा, गुजरात या ठिकाणी BJPचं सरकार असताना तिथे मात्र 155 रुपये 160 रुपये असा दर लावण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये हाच दर 455 रुपये 450 रुपये लावण्यात आलेला आहे। ही तमाम महाराष्ट्राच्या जनतेची लूट आहे। केंद्र सरकारने हे माध्यम केलेलं आहे का की महाराष्ट्रामधून या जनतेकडनं, ही जनता गोरगरीब जनता आहे, ही काहीच बोलत नाही आहे, आंदोलनामध्ये उतरत नाही आहे, तर हिच्याकडनं जास्तीत जास्त प्रकारे टॅक्स गोळा करून तो केंद्र सरकारकडे जमा करायचा, हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे। आमचं म्हणणं एकच आहे की सर्व राज्यांना जी काही नंबर प्लेटचा जो काही खर्च आहे तो माफक दरामध्ये केला पाहिजे। तिन्ही राज्यांमध्ये BJPचं गव्हर्नमेंट असताना महाराष्ट्र सरकारकडनं ही लूट थांबली गेली पाहिजे। जे टेंडर आहे ते रद्द करून पुन्हा नवीन टेंडर काढा आणि ज्या बाजूच्या राज्यांना जे तुम्ही दर दिलेले आहेत ते महाराष्ट्र राज्याकरतालाही लागू करा आणि सर्वांना समान अधिकार द्या, ही एकमेव आमची मागणी आहे। धर्मराज्य पक्षचे अध्यक्ष राजन राजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे आपण आंदोलन उभारलेलं आहे। आपण पाहाल की हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटच्या नावाखाली ही जी ठाणेकर जनतेची किंवा महाराष्ट्राची ही जी लूट चाललेली आहे, ती लूट कुठेतरी थांबवावी यासाठी आम्ही आंदोलन उभारलेलं आहे। आणि तुम्ही पाहाल की बाजूच्या राज्यामध्ये जिथे BJPचंच राज्य आहे, गुजरात म्हणा, गोवा म्हणा, तिथे दर हे माफक दर आहेत आणि इथे दर जे आहेत हे फार जास्त प्रमाणात आहेत। तर हे टेंडर रद्द करून परत नवीन टेंडर काढून आणि लोकांना परवडेल अशा माफक दरामध्ये हे दर लावावेत किंवा बाजूच्या राज्याचे दर लावले तेच दर इथे लागू करावेत अशी आमची मागणी आहे ठाणेकर जनतेकडून। आणि ठाणेकर जनतेला तुम्ही न्याय द्याल ही शासनाला आम्ही विनंती करतो।